बाकीचं हो तयार. सर. ओके प्लीज. ओके. सो मला आहे ना तो रियाताई आल्या का परत? स्वातीताई मला तो अंक सांगा बरं. तो अंक सांगा बरं मला. 9,000. हा स्वातीताई. 9,000. ओके ओके सांगा. योगिताताई सांगा. सांगा. 9 9,000. 9,864. ओके 9,864 64 into 66. इंटू 66. ठीक आहे. इकडे लक्षात. रियाताईंनी हा नंबर सांगितला होता आपल्याला. सर्वजण लिहून घ्या. शांततेत आपण पहिले बघून घेऊ आणि मग लिहा. ओके. पहिले अप्रोच सेट करून घेऊ प्लीज. इकडे लक्ष द्या सर्वजण. ओके प्लीज. हॅलो. हा हा बोला ना. प्रगतीताई. सर. हा बोला 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 ना. कोण हॅलो बोलतय? हॅलो हॅलो. प्लीज बोलायचं असेल तर बोला, म्हणजे मला पुढे जाता येईल. कोणी बोलत होतं क्लासमध्ये, कारण मला ते मी स्क्रीन शेअरिंग करत असताना मला दिसत नाही. काही डाऊट असेल, खरोखर काही टेक्निकल अडचण येत असेल तर ओके. प्रगतीताई सर बोला. ते बोर्डवर आहे ना. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. बोर्डवर आहे ना, तुम्ही एक्सप्लेन केल्यावर दिसतंय असं होतंय. तर ते हा. पटकन ध्यानात येत नाहीये, म्हणजे लेट प्रिंट होतं त्याच्यावर. असं होतंय का? सर्वांना असं वाटतंय का? सर्वांपर्यंत तसं हो पोहोचतंय? हो हो हा सर. हा हो सर, सर. असं होतंय का? त्यामुळे खूप ते लेट लिहिलं ध्यानात येत जातं. नाहीये. हा. हम्म. परत एकदा सांगा. काय होतंय, म्हणजे आपण हे करूया. तुम्ही एक्सप्लेन म्हणजे करताना तुम्ही तुम्ही हे बोलता ना, आता थांबा तुम्ही 2 मिनिटं. सांगताना जे मला सांगत 2 मिनिटानंतर दिसत. खूप वेळाने येतंय ते असं. हा हम्म. म्हणजे तुम्ही लेट आता प्रिंट होतं. 3 अंक लिहिले ना, हम्म. तर पहिला अंक, ते 3 अंक लिहिल्यानंतर मग पहिला अंक दिसतो. अरे देवा. ठीक आहे. मे बी माहित. असं काल पण होत होतं का? त्यामुळे ते आजच ना, होतंय असं? काल पण नाही होत नेहमी होतं. होतं, आज नेहमी असं होतं. होतंय. असंच होतं सर. हा नाही मग काल पण होत, पण आधी पण होत नेहमी होतं. होतं सर. बरोबर. आधी ठीक. हो पण नेहमी होतं. होतं. ओके हो. ओके ठीक. नेहमी होतं, पण आज जास्त ओके ओके. त्याला असं. व्हाईट बोर्डचा इंटिग्रेशनचा काही इश्यू आहे तर मी बघून घेतो. नो प्रॉब्लेम. पण त्याच्यासाठी मला वाटतं आपण रेकॉर्डेड मध्ये व्हर्जन मध्ये कसं आहे ते मला माहित नाही. पण नो प्रॉब्लेम. मला बरं झालं तुम्ही सांगितलं, कारण सांगायचं ना कोणीतरी ताईंनी. मग बरं झालं प्रगतीताई आल्या आज पाहुण्या म्हणून आपल्या क्लासमध्ये. हम्म हम्म. प्रगतीताईंनी सांगितलं म्हणून बरं झालं, नाही तर मग ठीक आहे, काय हरकत नाही. पण तर मी तरी रोज आहे. असं आहे का? बरं, मला वाटलं पाहुण्या म्हणून आल्या का आज. इकडे लक्ष द्या. काय हरकत नाही, इकडे लक्ष द्या सर. ओके. मी सांगण्याचा असा प्रयत्न करतो की ते तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचेल. म्हणजे मला काय होईल, माझा बोलण्याचा स्पीड कमी करावा लागेल मग. बरोबर ना? कदाचित माहित नाही, प्रयत्न करू. त्यातल्या त्यात वे आउट काढू. नाही झाला तर आहे तसं ठेवू. आपण अजून त्याचं चांगलं तुम्हाला कसं मला वाटतं ते सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नाही तर याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला कसे पोहोचवायचे ते मी प्रयत्न करू. प्लीज इकडे लक्ष द्या. सो आणि तसं काही खूप अवघड नाहीये. तसं तुम्हाला जर हे समजलं असेल, प्लीज इकडे लक्ष द्या. हे समजलं असेल आणि हे समजलं तर सर्व सिरीज तुम्हाला समजून जाईल. क्लिअर आहे? इकडे लक्ष द्या. प्लीज 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 थोडंसं लक्ष देऊ आपण. सो 11 ची सिरीज काय होती समजून सांगण्याची गरज आहे का? कोणी सांगेल का समजली आहे? प्रगतीताई तुम्हालाच विचारतो, म्हणजे मी प्रगतीताई. प्रगतीताई थोडं फास्ट. हा सर. प्रगतीताई कोठारी. हा. हा तुम्हाला हा 11 बोला ची ना सर. सिरीज समजली का? जर मी या कॅल्क्युलेशनला मला मल्टिप्लाय 11 करायचंय तर ते कसं करायचं ते समजलंय का? हो हो हा. हो. थँक्यू ताई. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अरे देवा. याच्यात अडीअडचणी येतच राहणार आहेत. पण त्यातल्या त्यात आपण एक अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यावर चांगलं काय करता येईल ते बघूया आपण. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. कारण कधी-कधी पेन वगैरे सिलेक्शन, आता हे इंटिग्रेशन असतात ते त्या रेकॉर्डिंग बघूया. प्लीज, प्लीज, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण याला बॅलन्सिंग मेथडमध्ये घेऊन जातोय किंवा डायरेक्ट पण आन्सर लिहू शकतो. पण बॅलन्सिंग मेथड मध्ये गेलं तर थोडासा बेस तयार होतो मुलांचा. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण काय कन्सिडर करतोय सर्वजण? प्लीज माझ्याबरोबर मनातल्या मनात बोलू शकतात तुम्ही. या बाजूला आपण 0 कन्सिडर करतोय. 0 कन्सिडर करतोय आणि या दोघांचे आपण काय करतोय? ॲडिशन करतो. आता ॲडिशन करतोय तेव्हा मी फक्त या अंकाकडे बघितलं तर मला याला जे काही याचं ॲडिशन 9 आलंय, प्लीज इकडे लक्ष द्या. 9 आलंय. याला आपल्याला काय करावं लागणार आहे? 6 टाइम मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणून बॅलन्सिंग मेथडने आपण 54, प्लीज इकडे लक्ष द्या, असं.
आता मात्र इकडे लक्ष द्या. 9 आणि 8 17 झाला. म्हणून आपल्याला टेबलची गरज पण लागणार आहे इथं. जेव्हा तुम्हाला 17 इंटू 6 म्हणजे मला 102. हा 17 आता माझा 17चा टेबल माझा पण पाठ नाही. मी परत तुम्हाला सांगतो. परत क्लिअर करतो. माझा पाठ नाही मी आयुष्यात करणार पण नाही. मला डोक्यात ओझं ठेवायला आवडतच नाही. दुसरे लई काम आहेत. म्हणून मला हा दिसतो 60. प्लीज इकडे लक्ष द्या. हा मला 60 दिसतो आणि हा मला 42 दिसतो. इकडे लक्ष द्या. आपण थोड्या वेळाने जे काही टेबल बनवले आता थोड्या वेळाने आलं लक्षात तुम्हाला थोड्या वेळाने बनवले थोड्या वेळापूर्वी बनवले तेव्हा मला हा काय दिसतो हा मला 60 दिसतो आणि हा मला काय दिसतो 42 दिसतो आणि म्हणून मला काय दिसतो हा मला 102 दिसतो. इकडे लक्ष द्या थोडा अप्रोच आहे आणि म्हणून मी इथं लिहितो 102. हे मात्र हे पात्रता अशी हायर साईडला मुलांची गेली पाहिजे. या सर्व कॅल्क्युलेशनचा अप्रोच हाच आहे की मेंटल अरिथमेटिक झाला पाहिजे, डायरेक्ट स्कॅनिंग झाला पाहिजे, मुलांना नंबरच दिसले पाहिजे, कॉन्सन्ट्रेट झाले पाहिजे, हा उद्देश आहे. पुन्हा परत इकडे लक्ष द्या. आपण 9 केला, 9 6 जा 54. मला हा 17 दिसला, 17 6 जा 60 प्लस 42 आन्सर इथं 102. आता इकडे लक्ष द्या 14 सक 14 सक काय दिसेल मग पुन्हा परत 60 आणि 24. 84. हे बघा पुन्हा परत सांगतो मी 14 सक मला माहित नाही 14 सक काय होतं पण मला दिसताना काय 84. दिसतंय 60 आणि मला 24 दिसतोय म्हणजे मला फायनल आन्सर काय दिसतंय 84 दिसतोय 84 दिसतो. असा एक अप्रोच तयार झाला पाहिजे मुलांचा. मुलांना टेबलचा पण अप्रोच तयार होतो, ऍडिशन पण अप्रोच तयार होतो आणि मेंटल अरिथमेटिक अप्रोच होतो. आता पुन्हा परत इथं काय दिसतोय 12 12 72 12चा टेबल माझा पाठ आहे 13चा नाहीये पण 12 पर्यंत काय माहित. हा 10 10 हा 6 प्लस 4 10 होणार ना 10 झाला का ओके नो प्रॉब्लेम म्हणजे काय झालं 60 60 झाला. ओके वंडरफुल म्हणजे मी असा 8 4 अंकांमध्ये बऱ्याच वेळा मिस्टेक करतो पण तुम्ही पकडतात म्हणजे हे काय होतं की आपण त्याच्यावर फोकस नसू तर होऊ शकतं पण वंडरफुल 6 6 आणि 4 10 10 60 60 ओके पुन्हा परत काय असणार आहे पुन्हा परत काय असणार आहे 0 असणार आहे 0 आणि 4 24 इथपर्यंत मला वाटतं सर्वांना स्वातीताई मी थोडासा माझा स्पीड पण थोडा कमी केला तर कदाचित इथपर्यंत समजलं असेल कदाचित एक्सप्लेनेशन मध्ये. तर हे टेबल पण कसे बघायचे ते पण आपण पुढचा एक अप्रोच आहे आपला वंडरफुल अप्रोच आहे पुढचा कारण आपल्याला उद्देश आहे आपल्याला 999 पद्धतीचे टेबल बनवायचे पहिल्या 0 लेवल 1 मध्ये तर तो पण आपण आपल्याला अप्रोच शिकायचा. प्लीज इकडे लक्ष द्या. ही सर्व बॅलन्सिंग मेथड आहे. आता पुन्हा परत जर आपल्याकडे एक्सपर्टीज असेल तर आपल्याला थोडस इकडे लक्ष द्या. हा इथं 10 होणार आहे हा इथं 10 होणार आहे हा इथं जिथं 10 होणार आहे तिथं मात्र थोडस सावध राहावं लागेल. इकडे लक्ष द्या. नाही तर मग दोघं पद्धतीने जाऊ शकतो आपण म्हणजे लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट दोघं पद्धतीने जाता येतं नो प्रॉब्लेम. पण कॉन्फिडन्स असेल तर आपण असा 4 पुन्हा परत 2 पुन्हा परत 0 पुन्हा परत 1 आणि पुन्हा परत आपण पुन्हा परत 65. मला वाटतं कदाचित आन्सर बरोबर असेल. कोणी काढलंय का? बघा बरोबर आहे का माझं? हो हां, ओके. कसं आलं ते पण एक्सप्लेन करतो. कसं केलं ते पण 56 एक्सप्लेन हां, पहिला एक्सप्लेन करतो. कसं आलं ते एक्सप्लेन करतो. प्लीज इकडे लक्ष जर स्कॅनिंग Right. सिस्टम करायची प्लीज इकडे लक्ष द्या. हा बघा 4 इकडे राईट केला, 4 इकडे राईट केला. हा जो 2 आहे ना, हा 2 कॅरी फॉरवर्ड झाला पुढे. म्हणून इकडे 62 झालं. इकडे लक्ष द्या. इथं काय झालं 62 झालं आणि 62 चा हा 2 इकडे लिहिला. पुन्हा परत हा 6 काय झाला कॅरी फॉरवर्ड झाला. म्हणून इथं काय झालं 90 झालं. इथं काय झालं 90. हे सर्व मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे. म्हणून 90चा हा 9 काय केला आपण इथं कॅरी फॉरवर्ड केला आणि हा 9 काय झाला इकडे कॅरी फॉरवर्ड झाला. म्हणून इथं काय झालं 111 झाला. 111 आणि म्हणून या 111 चा 111 चा 1 काय केला आपण इकडे आणला 1 इकडे आणला. ओके आणि म्हणून हा 11 कॅरी फॉरवर्ड झाला म्हणून हा 65 झाला. खूप मज्जेशीर मोठे मोठे कॅल्क्युलेशन सुंदर होतात मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होतं खूप सारी
मेंटल अरिथमेटिकची प्रॅक्टिस होते आणि डेफिनेटली इतर कॅल्क्युलेशन पेक्षा हा याचा स्पीड जास्त असतो. फक्त मुलांचं बेसिक अप्रोच खूप सारा मेंटल अरिथमेटिक व्हावं हा सर्व याचा मागचा उद्देश आहे. नसेल समजलं तर अजून एक कॅल्क्युलेशन घेऊ आपण. म्हणून थोडासा स्पीड आपण स्लो पण केला. तुम्हाला लिहायचं असेल तर हे अशा पद्धतीने थोड्या वेगवेगळ्या कलरमध्ये लिहून पण घेऊ शकता तुम्ही. आणि म्हणून इथं झाला हा झाला 65 झाला. हा झाला 65 झाला. आणि म्हणून हा 65 ॲज इट इज इथं असा आला. कुठला अंक कसा आला हे सर्व मी तुम्हाला थोडंसं व्यवस्थित लिहून घ्या. काही नका करू. ओके ना. कारण तुम्हाला मुलांना ब्लॅकबोर्डवर एक्सप्लेन करायचंय तुम्हाला. 2-3 कॅल्क्युलेशन. आल्यावर मुलं 1-2 कॅल्क्युलेशन घेतलं, त्यांना एक्सप्लेन केलं. कारण मुलं आहेत शेवटी. मुलांना थोडंसं आपल्याला स्ट्राँग बनवायचंय. तर त्यांना आपल्याला ॲज अ टीचर म्हणून एक्सप्लेन करून सांगावं लागेल. अजून 1-2 कॅल्क्युलेशन घेऊ लागेल. हं. लिहून झालं की कोणीतरी सांगेल? योगिताताई झालं लिहून? राजश्री ताई? सारिका ताई? रिया ताई लिहून झालं? येस म्हणाल तर म्हणजे मला रब करायला. येस सर. ओके चलो ठीक आहे. येस सर. ओके काय हरकत नाही. ओके सो प्लीज इकडे लक्ष द्या. विद्याताई एक कुठल्या तरी 4 अंकी संख्या सांगा विद्याताई. हं. विद्याताई? विद्याताईंचा माईक ऑन नाही होत वाटतं. ठीक आहे. 7,480. 7,484 असं सांगितलं का तुम्ही? हां ठीक आहे. काय हरकत नाही. मल्टिप्लाय दुसऱ्या ताईंकडनं घेऊ आपण. योगिताई कुठले तरी 2 अंकी संख्या सांगा. 11च्या सीरीज मधली. 88. हां? 88. हां ठीक आहे. 88. 88. ओके चला करा सर्वजण सॉल्व. करा. ब्रेन को बूस्ट करो. चलो करो. फटाफट. करा फटाफट सर्वजण. प्रयत्न करून बघू. नाही प्रयत्न झाला तर आपण इथं या क्लासमध्ये सोडून बघणार आहेत. काही प्रॉब्लेम नाही. पण प्रयत्न तर करून बघू. ओके. प्रयत्न तर करून बघू. सोपं आहे कॅल्क्युलेशन काही प्रॉब्लेम नाही. होईल फास्ट. झालं सर. ओके. एक मिनिट हं. सरांचं होऊन जाऊ दे.
ओके, चेक करूया आपण. हा, चेक करूया. ठीक आहे. हा, ओके. रिया ताई, एक्सप्लेन करणार तुम्ही. चला. मला बऱ्यापैकी सगळ्या ताईंचं झालं असेल असं समजूया आपण. चला सांगा. हा, पहिलं कुठल्या मेथडने करायचं? लेफ्ट टू राईट करायचं का राईट टू लेफ्ट करायचं ते सांगा पहिले. सांगा. रिया ताई, रिया टिलेकर ताई. माईक ऑन करा. 8 4 चा हा, 32 8 4 जा कुठं? 8 4 जा कुठं? इकडनं स्टार्ट केलं का तुम्ही? इकडनं स्टार्ट केलं. हो ठीक आहे, काय हरकत नाही. हो ओके ओके. 8 4 चा 32 हम्म 3 कॅरी फॉरवर्ड नंतर 8 आणि 4 12 12 8 चा 12 8 चा 96 हम्म हम्म प्लस 3 99 हम्म 99 9 घ्यायचा नंतर 6 9 कॅरी फॉरवर्ड हम्म नंतर परत 4 आणि 8 12 12 8 चा 96 प्लस 9 90 196 आणि प्लस 96 प्लस 9 105 हम्म 5 लिहायचा 10 कॅरी फॉरवर्ड करायचा हम्म नंतर 7 आणि 4 11 11 8 चा 88 88 प्लस 10 98 98 चा 8 हे करायचा 9 कॅरी फॉरवर्ड परत 7 8 चा 7 8 चा 56 56 प्लस 9 65 ओके ओके, काही हरकत नाही. तुम्ही छान एक्सप्लेन केलं. ओके. हा, ओके, एक्सप्लेन छान केलं. पण त्यात थोडंसं मी म्हणजे ऍडिशनल म्हणून तुम्हाला सांगतो, असं नाही. सर्वजण आपण लर्नर आहोत, शिकतोय डेफिनेटली सर्वजण. ओके ना. रियाताई, छान एक्सप्लेन केलं, नो प्रॉब्लेम. तुम्ही इकडनं जरी गेलात तरी हे बघा, पण अपेक्षित असं आहे, मुलांना मुलांना असं शिकवलं गेलं पाहिजे. पहिलं तर एकदा सांगतो, 56 हे बघा, या दोघा अंकांकडे बघितल्यानंतर 88 पुन्हा परत या अंकांकडे गेल्यानंतर 96 या पुन्हा परत 2 अंकांकडे गेला, पुन्हा परत 96 आणि पुन्हा परत या अंकाकडे बघितल्यानंतर 32. एक थोडंसं तुम्ही एक्सप्लेन छान केलं मुलांना, पण मुलांचा अप्रोच असं सांगायचं, की बाबांनो, तुम्हाला हा 11 दिसला पाहिजे आणि 11 आणि हा 8 दिसला की तुम्हाला 88 दिसला पाहिजे. तुम्हाला हा 7 दिसला पाहिजे, 7 आणि तुम्हाला 8 दिसला की तुम्हाला 56 दिसला पाहिजे. तुम्हाला हे दोघं अंक एकत्र आला की तुम्हाला 12 दिसला पाहिजे आणि 12 जर 12 चा टेबल येत नसेल तर पुन्हा परत त्यांना सांगायचं 12 8 जा. जर 12 8 जा हा काय दिसला पाहिजे तुम्हाला? 80 दिसला पाहिजे आणि हा काय दिसला पाहिजे तुम्हाला? 16 दिसला पाहिजे, म्हणजे 96 दिसतो. ओके ना. 96 दिसतो, 96 दिसतो. हे झालं पाहिजे, कारण हा 1 कॅरी इकडे होतो. 90 प्लस 6 96 होतो. थोडासा प्रॅक्टिसचा पार्ट आहे, ते आपण मल्टिप्लिकेशन अप्रोच आता थोड्या वेळाने शिकणार आहोत. हे कम्प्लीट झाला का इकडे लक्ष द्या. असं दोघं बाजूने केलं तरी चालतं. आता तुम्ही डायरेक्ट सिंगल लाईन आन्सर, तुमची जी सांगण्याची स्टाईल होती थोड्या वेळापूर्वी, ती सिंगल लाईन आन्सरची होती. सिंगल लाईन आन्सर पण आपण करू शकतो, नो प्रॉब्लेम. सिंगल लाईन आन्सर पण करू शकतो, पण थोडंसं जर मेंटल अरिथमेटिक अप्रोच मोठ्या डिजिट मध्ये करायचा असेल तर मी गो थ्रू द दॅट सिस्टम, मी असं सांगेल तुम्हाला. म्हणजे सिंगल लाईन आन्सर पण करू शकतो आपण, नो डाऊट. सिंगल लाईन आन्सर तर मुलांना ब्रेन वॉन्ट शॉर्टकट. तो ब्रेनना शेवटी काय आहे, अप्रोच काय आहे, त्यांना स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जेव्हा काही करायचंय तेव्हा ते आपोआप शॉर्टकटच करणार आहेत, कारण त्यांना शॉर्टकटमध्ये आन्सर पाहिजे, वेळ वाचला पाहिजे. बट ते सर्व होण्यासाठी आता थोडी ब्रेनची जिम पण झाली पाहिजे, थोड्या मोठ्या मोठ्या अंकांची पण सवय झाली पाहिजे, त्या अंकांना बघायची पण सवय झाली पाहिजे. म्हणून गो थ्रू द दॅट सिस्टम, असं मी मुद्दाम सांगेल तुम्हाला. ती सिंगल लाईन आपण ते पण करेक्टच आहे,
पण इथं थोड्या मोठ्या मोठ्या अंकांबरोबर सवय होते आणि छानपैकी मेंटल अरिथमेटिक होतं. आणि म्हणून 2 पुन्हा परत याच्याकडे गेलं तर 9 बघा 9 असं शिकलं पाहिजे. मग पुन्हा परत इथं 9 गेला पाहिजे. मग तिथं काय होतं 5 पुन्हा परत इथं 10 जातो. असं झाला पाहिजे. म्हणजे काय 8 आणि पुन्हा परत इथं 9 जातो आणि मग तिथं 9 गेल्यावर 60 65 65 असंच सांगितलं होतं का तुम्ही? हेच आहे का आन्सर बरोबर? असं आहे का आन्सर? हो सर सर. ते हां, बरोबर आहे ना? स्क्रीन मध्ये दिसत नाहीये सर ते हां, परत सांगा ना ते खालच्या ऍडिशनचं हां, सांगतो. काही प्रॉब्लेम नाही. स्क्रीन प्लीज मध्ये इकडे दिसतच नाही. हां, फक्त कोण बोलतंय मला एकदा सांगा म्हणजे मला परत लक्षात येतं. कोण दामिनीताई म्हटल्या का? सर सो हा सर शिरोडे ताई? वैशाली सोनवणे हां, ताई. वैशाली सोनवणे कुठलं म्हणता ताई तुम्ही हे का? हे म्हणताय का तुम्ही? खालची खालची ऍडिशन जी केली ना ती हां, सांगा. चालेल. इकडं लक्ष द्या सर्वजण इकडं लक्ष द्या. दिसत नाहीये सर स्क्रीन वर खाली. नाही दिसत आहे? दिसतंय आता सर. आता दिसतंय का? करताना ऍक्च्युअली दिसत नाही की कोणत्याने नाही कोणत्यालाही सर होते नाही ऍड दिसत आहे. अरे देवा! दिसतच नाहीये. हं. नाही ताई डबल टॅप करा बरं. तुम्हाला काय दिसतंय नेमकं? तुम्ही वेगळ्या स्क्रीनमध्ये आहेत का सर सोनवणे मला ताई? आहे ना लास्टचे 4 डिजिट दिसताय फक्त 2958 बरं इतकंच तुम्ही दिसतंय. मोबाईल आडवा ठेवलाय की उभा ठेवलाय? आडवाच आहे सर. त्याला असं करा. त्याला झूममध्ये असेल तो असा झूममध्ये आहे. त्याला असा असा लहान करा. पूर्ण ही जी स्क्रीन आहे ना, ही पूर्ण स्क्रीन दिसली पाहिजे ताई तुमच्या स्क्रीनवर. ओके सर ओके सर ओके. हां, कदाचित झूममध्ये गेलाय तो. बघा बरं. झाला का? आला का? हो हो हो. आला? त्याला डबल टॅप केलं तर तो मोठा होऊन जातो. पुन्हा परत डबल टॅप केला की छोटा. झाला का आता? हो झाला? आलंय. हो सर आलंय हां, आलंय. हां. ओके. ओके नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सो प्लीज इकडे लक्ष द्या. समजून सांगतो पुन्हा परत. आपण असं सांगितलं होतं, की इथं 0 आहे. इथं 0 कन्सिडर केला म्हणून हा 4 झाला. म्हणून 4 8 जा 32 असं केलं होतं आपण सोनवणे ताई. ओके. त्याच्यानंतर पुन्हा परत 8 प्लस 4 12 झाला. म्हणून हा 8 12 8 जा 96. पुन्हा परत 8 4 12 झाला म्हणून परत 96 आला. पुन्हा परत हा 7 प्लस 4 इथं 11 11 8 जा 88 झाला आणि पुन्हा जर इथं 0 असेल तर हा 7 झाला 7 8 जा 56. का तुम्ही 2 डिजिटचं घेतलं, छोट्या अंकांचं घेतलं, फक्त मुद्दा असा आहे, मोठे-मोठे अंक वाढवले की तुमचं मेंटल अरिथमेटिक वाढतं. एक्स्ट्रा प्रॅक्टिस होते मुलांची आणि थोडंसं प्रॅक्टिस होते. हाच अप्रोच आहे, बाकी काही नाही. क्लिअर आहे? सोनलताई समजलं का इथपर्यंत? ओके. मग इथं पण मात्र उत्तर लिहिताना तुम्ही गो थ्रू जर तुम्हाला एकदम स्ट्रॉंग बेस असेल, तर तुम्ही इकडनं पण जाऊ शकतात. पण स्ट्रॉंग बेस असला पाहिजे. कारण या डिजिटचं तुम्हाला लिंक लावता आली पाहिजे. पण थोडंसं हार्ड होतं. म्हणून तुम्ही लिहिताना मी तर तुम्हाला असं सांगेल, तुम्ही एक स्टेप या पद्धतीने करा, एक स्टेप या पद्धतीने करा. इट्स गुड. बोथ साइड अप्रोच पण क्लिअर होतो. तुम्ही सुरुवात 7 पासून करा. ॲडिशन करताना तुम्ही इकडनं म्हणजे फायनल आन्सरच्या वेळेस इकडनं पण करू शकतात. म्हणजे आपलं बोथ ब्रेन कॉन्सन्ट्रेशन जे काय आहे ते पण याच्याने आपल्याला मेथड वापरता येते आणि चांगल्यापैकी मुलांना कॉन्सन्ट्रेशन होतं. प्लीज इकडे लक्ष द्या. पुढे जाऊया प्लीज. काय आन्सर केला आपण आता? हा 2 ॲज इट इज लिहिला. हा 3 कॅरी फॉरवर्ड झाला म्हणून 99 झाला. 99 झाला. म्हणून आपण काय लिहिला? 9 लिहिला. म्हणून 9 पुन्हा परत कॅरी फॉरवर्ड झाला होता 9. म्हणून इथं 105 झाला होता. प्लीज इकडे लक्ष द्या. 105 झाला होता आणि म्हणून हा 5 आपण लिहिला आणि म्हणून हा 10 कॅरी फॉरवर्ड झाला होता. म्हणून आपण इथं 98 झाला होता. 98 झाला होता. म्हणून आपण हा 8 घेतला इकडे आणि हा 9 कॅरी फॉरवर्ड झाला होता. हा 9 कॅरी फॉरवर्ड झाला होता. म्हणून 56 प्लस 9 इज द 65. 65. ओके. हा हां, ओके 65. सर. ओके. ओके सर. रिलेशन ऑफ डिजिट पण स्ट्रॉंग होतं. मेंटल अरिथमेटिक पण होतं. ऍडिशन अप्रोच हे सर्व ऍडिशन अप्रोच साठी पुन्हा परत सांगतो. बाकी तर स्कूलमध्ये मुलं शॉर्टकट करणारे आहेत. क्लिअर आहे? खूप सारं ऍडिशन अप्रोच स्ट्रॉंग व्हावा म्हणूनच या सर्व मेथड आहेत वैदिक मॅथमॅटिक्स मधल्या. क्लिअर आहे? जर आपण 88चं केलं आपल्याला 44चं येऊ शकतं, 22चं येऊ शकतं, 33चं येऊ शकतं, 55चं येऊ शकतं. ऑल इज द क्लिअर. क्लिअर आहे? हा एक बेसिक एक जस्ट अप्रोच तुम्हाला आपण क्लिअर करतोय या क्लासच्या माध्यमातून. सो आता पुढचं बघायचं. इथपर्यंत सर्व समजलंय का? काही प्रॉब्लेम नाही. समजलं नसेल तर आपण पुन्हा परत याचे ऍडव्हान्स व्हर्जन आणणार आहोत.
छानपैकी, पण थोडा एक वेबसाईट आली, वेबसाईटवर प्रत्येक गोष्टीचं जे मी तुम्हाला 2 महिने शिकवतो, त्या 2 महिन्यात किंवा 2 तास शिकवतो, ते 20 मिनिटात कसं येईल तेवढाच तिथंच व्हिडिओ, गरजेपुरता व्हिडिओ. वेबसाईटमध्ये गरजेपुरता व्हिडिओ राहणार. तुम्ही क्लिक केलं, त्या पेजवर प्रकरणावर गेलं, त्या प्रकरणानुसार पण तुम्हाला सर्व सर्व भेटतील, काही काळजी नका. म्हणून आपण वेबसाईट आणतोय. म्हणून वेबसाईटचा उद्देशच आहे आपल्याला लाँग टाईम मला पुन्हा परत ॲडिशन्स, मल्टिप्लिकेशन खूप तुम्हाला शिकवायची गरज नाही. सर्व तिथं तुम्हाला वेबसाईटवर सर्व व्हिडिओज आणि चांगल्या क्वालिटीचे. म्हणजे आता जे चाललंय ना, ते आपलं थोडंसं चाललंय. हे त्याच्यात आपण भागवतोय. सर्व गोष्टी आपण त्या लेव्हलला का जाणार आहेत? कारण थोडंसं प्रोफेशनल अप्रोचने आपल्याकडे सर्व असलं पाहिजे. मग सर्व तुम्हाला भेटेल. पण थोडासा वेळ जाणारा पार्ट असतो तो. पण आपण आता आज पण माझा खूप सारा वेळ वेबसाईटसाठी गेला. मी जवळ-जवळ 2-3 जणांना भेटलो आज दिवसभरातून. आणि शेवटी जे बेस्ट आहे त्याच्याकडे जाऊन आपण फायनल करून टाकणार. नो प्रॉब्लेम. म्हणून एकदा वेळ जातो, एकदा सर्वांशी बोलणं झालं, की मग सर्व आपल्याला करायला सोपं जातं. सो ओके. सो आपण पुन्हा परत पुढच्या टेक्निकला जाऊ. वेळ आहे ना? आहे अजून. एक एक तरी बघून घेऊ. मग लागल्यास बाकीचे. ओके. ओके. प्लीज. एक टेक्निक होती आपली पुढची. इकडे सर्वजण हेडिंग लिहा. नवीन हेडिंग आहे. इकडे लक्ष द्या. हेडिंग अशी मी मराठीत सांगतो तुम्हाला. आणि एवढी संपून लागल्यास आपण टेबल आहे बघा. पुढे आपल्याला टेबल पण बनवायचं, शिवायचं. वाटलं तर रविवारी करून घेऊ आपण. थोडा वेळ जास्त. आता आपल्याला काय करायचं प्लीज इकडे लक्ष द्या. 1 मिनिटं. 11 to 19 इकडे लक्ष द्या. हे अंक फार महत्वाचे आहेत. या दोघं अंकांमधले जेवढे अंक असतात. मग आता 11 to 19 मध्ये मी प्रश्न विचारेल. मनातल्या मनात बोला. 11 to 19 मध्ये काय आला? 11 आला, 12 आला, 13 आला, 14 आला, 15 आला, 16 आला, त्यानंतर 17 आला, 18 आला आणि 19 आला. इथपर्यंत तर लक्षात आलं सर्वांना? 11 to 19 मध्ये एवढे सर्व अंक आले. 11 पासून तर 19 पर्यंत यांचा एकमेकाशी गुणाकार अशी हेडिंग लिहून ठेवा मात्र. एकमेकाशी गुणाकार. म्हणजे सांगायचा अर्थ काय? 11 to 19 या अंक एकमेकाशी गुणाकार. हे पण थोडंसं ॲडिशन अप्रोच आहे. बघून घेऊ. क्लिअर झालं? हेडिंग क्लिअर झाली तुम्हाला? मग आता एक्सप्लेन करू. हे तुम्ही मराठीत पण लिहू शकतात किंवा इंग्लिशमध्ये. 11 to 19 या डिजिटचा एकमेकाशी गुणाकार. मग त्या कुठल्याही मोडमध्ये ते येऊत. बघून घेऊ आपण. टेक्निक काय समजून घेऊ प्लीज. इकडे लक्ष द्या. आता पहिले समजून घेऊ. प्लीज. तुम्ही हेडिंग लिहून ठेवली असेल आणि त्या पद्धतीने जाऊया आपण. सो एखादं कॅल्क्युलेशन बघू आपण. समोर तर आहेतच, पण त्याच्यापेक्षा आपण थोडं वेगळं पण बघूया. प्लीज इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल 11 to 19 हे पहिलं हे की एक्सप्लेन करून देतो लागल्यास. इथलं एक्सप्लेन करून देतो. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण काय म्हटलं होतं? 11 to 19 या अंकांमधले दोघं अंक आहेत. या दोघा अंकांचा एकमेकाचा गुणाकार आहे. आणि मग अशा वेळेस काय करायचं? प्लीज इकडे लक्ष द्या. अशा वेळेस काय करायचं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 3 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन पहिली स्टेप. आणि दुसरी स्टेप 14 मल्टिप्लाय 13. याच्यामध्ये पहिली स्टेप या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 12 हे दिसतंय मला. आणि पुढचं 14 प्लस 3 इकडे लक्ष द्या. 14 प्लस 3 किंवा 13 प्लस 4 काहीतरी एकच कुठला तरी एक अप्रोच ठेवायचा. एक तर वरच्या अंकात हा खालच्या अंकाचा जो युनिट प्लेस आहे तो प्लस करायचा, का खालच्या अंकामध्ये वरच्या अंकाचा युनिट प्लेस प्लस करायचा. काहीतरी एक मेथड तुम्ही फायनल ठेवा. म्हणजे जे तुम्हाला बेस्ट राहील. एक तर एकच सिस्टम कायमची. 14 प्लस 3 बोलायचं असेल तर मग काय, नाही तर 16 असेल तर 16 प्लस 3 बोलायचं. बेस्ट असतं. ओके. म्हणून याचा आन्सर आपण काय करू शकतो? 17 अँड 12. आणि म्हणून आन्सर आपल्याला दिसतं 182. 182. ओके. समजलं? जर हे लिहून घेतलं तर आपण 1-2 कॅल्क्युलेशन पुढचे बघू. हे लिहून घ्या मुद्दाम तुम्हाला. 14 प्लस 3, 13 प्लस 4 म्हणजे दोघं ऑप्शन आहेत. त्या दोघं ऑप्शन पैकी एक ऑप्शन कुठलं तरी. ओके. हा 2 1 कॅरी फॉरवर्ड होतो पुढे.
सिंगल लाईन मध्ये आन्सर मध्ये पण आपण करून बघूया. जसं आता रियाताईने थोड्या वेळाने सांगितलं होतं, सिंगल लाईन मध्ये पण लिहिताना सर्वांना मजा वाटेल. असं काही नाही, सिंगल लाईन आन्सर पण करता येतं, नो प्रॉब्लेम. एखाद 2 कॅल्क्युलेशन मध्ये आपण करूया. लिहून झालं असेल तर कोणीतरी सांगेल मला, म्हणजे मग आपल्याला पुढचे कॅल्क्युलेशन घेता येतील. सर हा, ओके येस झालं sir. ओके. सो प्लीज दामिनी ताई सांगा मला 11 to 19 अंकांमधला कुठला तरी 2 अंकाचा गुणाकार तुम्हाला जो पटेल तो सांगा. दामिनी ताई 12 multiplied by 18. व्हेरी गुड. 12 मल्टिप्लाय 18 म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजली. वंडरफुल. पुढचा अजून एखादा सांगा. मी सांगू का सर? हा मग 13 multiplied by 16. 13 मल्टिप्लाय 16. ओके वंडरफुल. मला दिसतायत वैशाली सोनवणे ताई, तुम्ही सांगा 2. वैशाली सोनवणे ताई. 18 18 into 15. 15 वंडरफुल. 15 हा अजून Next 17 तर मी तुम्हाला मुद्दाम लिहितो 19 19 मल्टिप्लाय 40 मल्टिप्लाय 20. बघू बरं काय होतं. 20. चला करा, करून बघू बरं काय होतं. कसं तुम्ही कसा विचार करतात ते. स्टार्ट करा बरं, फटाफट सोडवा. सगळं सोपं असतं, फक्त विचार बदलले की सोपं होऊन जातं. असं काही नाही, या मेथड मध्ये एक गणित नाही बसत, पण तरी पण आपण मुद्दाम लिहिलं. कसा विचार करतात तुम्ही त्याच्यावर डिपेंड. या मेथड मध्ये गणित नाही बसत, परत सांगतो मी, पण तरी आपण मुद्दाम घेतलंय. फर्स्ट 3 झाले सर, लास्ट कसं करायचं? काही प्रॉब्लेम नाही, बघून तुमच्या मनाने करून बघा कसं करतात तुम्ही. बघू मग आपण कसं करायचं. तुमच्या मनाप्रमाणे करा. तुम्हाला जे वाटत असेल ते करा. 190 plus 190. हा ठीक आहे, करून बघा ना काय होतं ते. या मेथड मध्ये नाही बसत, मी असं पण बोललोय ना. आपल्या वेगळ्या थोड्या अशा, कारण आपण मॅथमेटिक्सचे टीचर आहे तर थोडं शॉर्टकट माहिती पाहिजे आपल्याला थोडे थोडे. ओके ना, ठीक आहे, सोपं आहे, काय प्रॉब्लेम. मुलं विचारतात असं, मला खूप वेळा प्रश्न आलेला आहे म्हणून मुद्दाम लिहिलेलं. ठीक आहे, म्हणजे हे पण माहिती पाहिजे की हे बसत नाही तरी पण सोपं आहे, असं आहे. सो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या. सिंपल आहे, व्हिज्युअलायझेशन कॉन्सेप्ट मध्ये जाऊ. सर्वजण इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सर्वजण. आता इकडे लक्ष द्या. मला मी या डिजिट कडे बघितल्यानंतर मला 20 दिसतोय आणि 16 दिसतोय. इकडे लक्ष द्या. काय दिसतोय? 2 पार्ट दिसत आहेत. मी जरा बोलतोय म्हणजे तुम्हाला लिहिताना पण माझं लेट कमी होतं, पण 2 पार्ट मध्ये मला कॅल्क्युलेशन दिसतंय. 20 दिसतोय आणि एक 16 दिसतोय. आणि मग सिंपल आपलं होऊन जातं. 20 आणि 16 दिसतोय ना, मग आपलं काय होतं? आन्सर इज द 216 होऊन जातं. क्लिअर आहे? मला काय दिसलं होतं परत सांगतो. 20 पण दिसला होता मला आणि मला 16 पण दिसला होता. ऍग्री विथ मी? हे 2 अंक दिसले होते आणि म्हणून सोपं होऊन जातो. मला इथं काय दिसतो? मला 19 पण दिसतो आणि 18 पण दिसतो. इकडे लक्ष द्या मी काय बोलतोय तुम्हाला. जर मेंटल अरिथमेटिक अप्रोच जायचं असेल, मला 19 पण दिसतो आणि 18 पण दिसतो. 19 पण दिसतो आणि 18 पण दिसतो. मग आन्सर इज द काय होऊन जातं? सोपं होऊन जातं. सोपं बघायला शिकला पाहिजे आपण. बघायला शिकलं पाहिजे. सिंपल आहे. थोडासा प्रयत्न करून बघितलं पाहिजे. इथं मला काय दिसतोय? इथं मला 23 पण दिसतोय, म्हणजे 23 पण दिसतोय आणि मला 40 पण दिसतोय. थोडंसं मनातल्या मनात बोला माझ्याबरोबर, म्हणजे थोडासा मेंटल अरिथमेटिक अप्रोच तयार होईल. मला काय दिसतोय? 23 पण दिसतोय आणि मला काय दिसतोय? 40 पण दिसतोय. मग थोडंसं सोपं होऊन जातं. 23 आणि 14 दिसलं की मग काय होतं? आन्सर इज द
डायरेक्ट लिहिता येतं. कसं लिहिलं? मी काय सांगितलं तुम्हाला? मला 23 पण दिसतोय आणि मला 40 पण दिसतोय. मग आन्सर सोपं होतं. ओके ना? थोडंसं काही ठिकाणी हां, आपण डिटेलिंग पण करू शकतो मुलांना बेसिक प्रॅक्टिस व्हावी म्हणून. म्हणून मी तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करायला सांगितली. तुम्ही कशा पद्धतीने लिहिलं मला माहीत नाही. पण या पद्धतीने पण लिहू शकतो आणि नंतर मुलांना सांगतो, की बाळांनो तुम्ही असं पण डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक करू शकतात. जर मुलांनी असं डायरेक्ट आन्सर लिहिलं, असं सांगायचं, त्यांना पहिल्या लेव्हलचा डोस पचनी आला आणि त्यांना फायदा झाला. या पद्धतीचा अप्रोचची गरज आहे. कारण डोस असर करतोय. बरोबर ना? कोरोनाची डोर आपल्याला असर केली म्हणून आपण त्याच्यातून बाहेर आलो. एक उदाहरण थोडंसं एक टेक्निकल दिलं बाकी काही नाही. एक थोडंसं आउट ऑफ द रेंज. पण खऱ्या अर्थाने त्यांना अशा पद्धतीने उत्तरं लिहिता आले, तर समजायचं त्यांना फायदा होतोय आणि ते मेंटल अरिथमेटिक करतायत. आता इथं खूप साऱ्या ताईंनी लिहिलं असेल. सिंपल होतं. काय लिहायचं होतं? 380 डायरेक्ट लिहून टाकायचं होतं. 19 to हां, काही सिंपल म्हणून मी खूप मुलं विचारतात. हां, काय करायचं होतं? 19 दुने 38. 38 वर शून्य ठेवून द्यायचा होता. काही म्हणजे खूप काही काही कठीण नव्हतं. पण मुद्दाम आपण आउट ऑफ केलं होतं, की असं पण आउट ऑफ एखादं कॅल्क्युलेशन आलं, तर मात्र ह्याच्यावर उत्तर शोधता आला पाहिजे आणि आपण प्रेझन्स ऑफ माइंड आहोत म्हणून मुद्दाम मी ते लिहिलं होतं. की मुलं कधी-कधी विचारतात. मग मॅडम हे जर आलं तर काय? त्यांना म्हणायचं काही प्रॉब्लेम नाही बाळा, लिहून ठेवू आपण एका साइडला ब्लॅकबोर्डवर लिहून ठेवू. त्याला सांगायचं तू काय करतो? कसं करतो? त्यांना पण सांगायचं. मग मुलं जिनेस असतात. क्लासमधले 50% मुलं तुम्हाला उत्तरं देतील. काही मुलं स्टक होतील. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की जेव्हा आपण एखादा फॉर्म्युला शिकतो आणि त्या फॉर्म्युलाचं कॅल्क्युलेशन आलं, की मुलं म्हणतात, "मॅम हे जमत नाही." म्हणजे त्यांना फॉर्म्युला काम करतोय. म्हणजे ते बरोबर सिस्टमॅटिक पाथमध्ये आहेत. मग त्यांना सांगायचं, "नो प्रॉब्लेम. हे पुढचं आहे. ड्रॉप कर किंवा एक्सप्लेन करायचं." हळू हे सर्व सोपं होतं. सो ओके. मला वाटतं ही पण मेथड तुम्हाला समजली असेल. गो थ्रू दिस सिस्टम, गो थ्रू दिस सिस्टम आणि मग या पद्धतीने डायरेक्ट आपण अशा फायनल आन्सरपर्यंत जाऊ शकतो. तर यासाठी थोडीशी प्रॅक्टिस मॅन मेक परफेक्ट. हा सिंपल सर्वांकडे फॉर्म्युला लागू होतो. सो ओके. सो पुढचं काय आहे ते पण बघून घेऊ आपण. करता येईल, समजून सांगता येईल तुम्हाला. ब्लॅकबोर्डवर समजून सांगितलं, की मुलं त्याच्यानंतर डेफिनेटली करतात. पुढच्या सिस्टमवर बघून घेऊ. काय मला माहित नाही पुढचं. आपला थोडासा एक मोठा टप्पा राहिला आहे. तरी पण एकदा बघू. 2 मिनिटं मला पुढच्या ह्याच्यावर जातो. ओके. सो प्लीज इकडे लक्ष द्या आता. आता पुढच्या याच्यावर काय काम करायचं आपल्याला? इकडे लक्ष द्या सर्वजण. ही हेडिंग फार महत्वाची माझ्यासाठी. इकडे लक्ष द्या. वीक 3 प्रोग्राम 21 डे थेरी. 21 डे थेरी मध्ये आपल्याला 21 डे थेरी मध्ये आपल्याला 99 चे टेबल पर्यंत मुलांचं मेंटल अरिथमेटिक्सचा अप्रोच स्ट्रॉंग करायचा आणि आपला स्वतःचा पण. आपल्या ताई लोकांचा पण. म्हणून लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मी काय सांगतोय. 21 डे थेरी फार महत्वाची असते. योगिताई पण सांगतील. आणि त्या ॲडव्होकेट आहेत म्हणून त्या चांगल्याच पद्धतीने समजून सांगतात. 21 थेरी असं असतंय, की जर एखादी सवय जर मला करायची असेल, मला पहाटे 5 वाजता उठायची सवय करायची असेल, मला म्हणजे म्हणतात ना, की मेहनत करायची सवय करायची असेल, जर मला शिकवायची सवय करायची असेल, तर मला शिकायची सवय करायची असेल, तर नॉनस्टॉप 21 डे एखादं काम मी केलं पाहिजे. तेव्हा हॅबिट्समध्ये याला म्हणतात मी विचार केला, मी कृती केली आणि मग ती सवयमध्ये कन्व्हर्ट झाली. पुन्हा परत सांगतोय मी विचार केला, मी कृती करत राहिलो आणि मग ती सवयमध्ये रूपांतर झाली. पुन्हा परत असं होईल, की एखाद्या दिवशी असं होईल 25व्या 26व्या दिवशी ब्रेक येऊ शकतो. येऊ शकतो. पाहुणे आले, हे आले, ते आले, रात्री जागरण झालं असं होऊ शकतं. पुन्हा परत त्या दिवसापासून 21 थेअरी. 21 डे थेअरी अशी काम करते. सो 21 थेअरी आपण मला वाटतं उद्या शुक्रवार, शनिवार जर तुम्हाला सुट्ट्या असतील तर मला कोणीतरी मेसेज करा म्हणजे आपण शनिवारी दुपारी पण भेटू. काही प्रॉब्लेम नाही. आणि रविवारी आपल्याला हे कंप्लीट